मुंबईमध्ये 6 डान्स बार, अनधिकृत ढाबे आणि 5 हॉटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। महापालिका उपायुक्त राहुल गेटेंच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच सिडकोच्या मैदानावर अनधिकृतपणे ढाबे सुरू होते, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। आपण नवी मुंबईतनं ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। नवी मुंबईमध्ये काल डान्स बार, पब आणि धाब्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई महापालिका आयुक्त सध्या ॲक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय। चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हा बडगा उगारण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीने ही कारवाई झाली याचीच आपण ही सध्या दृश्य साम टीव्हीवर पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आता आपण पाहतोय। काल नवी मुंबईमध्ये ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये 6 डान्स बार, अनधिकृत ढाबे आणि 5 हॉटेल यांचा समावेश आहे। महापालिका उपायुक्त राहुल गेटे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। यामध्ये चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सुद्धा समजतंय। तसं सिडकोच्या मैदानावरती अनधिकृत धाबे सुरू होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई करण्यात आली अशी माहिती हाती येते। आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। नवी मुंबईमध्ये काल कशा पद्धतीने महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे, आपण साम टीव्हीवर याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहतोय। पुण्यात झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकारानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी खरं तर पब, हॉटेल, डान्स बार यावर विविध ठिकाणी कारवाई सुरू आहे आणि यामध्येच नवी मुंबईतील ही सर्वात मोठी कारवाई आपण पाहतोय। नवी मुंबई महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर आलेले आहेत। बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी यांच्या सहाय्यक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आज रात्रीपासूनच लेडीज बार, पब आणि अनधिकृत धाबे यांच्यावर आता सध्या कारवाई करण्यात येत आहे। आत्तापर्यंत 6 लेडीज बार आणि 3 अनधिकृत धाबे यांच्यावर बेलापूर विभागातील सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या टीमच्या मार्फत ही संयुक्त कारवाईमध्ये एक्साइज डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिका यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे।